नमस्कार मित्रांनो, आपण शेगावला आलो होतो सकाळी. मी याच्या आधीचा ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे सकाळचं विसावा भक्तनिवासाचं. तर मित्रांनो, तिथे मला शूटिंग काही काढता नाही आली, सगळ्या लोकांनी मनाई केली. त्याच्यामुळे आपण गजानन महाराज मंदिराची शूटिंग काही काढता नाही आली मला, त्याच्यामुळे ते दाखवू शकलो नाही. पण आता आम्ही आलो कृष्णाजींच्या मळ्यामध्ये. हां, तर दांभिक गोसाव्याचं गर्वहरण केलं होतं महाराजांनी इथं जळत्या पलंगावर बसून. तर ते दर्शन करून घ्या. हे बघा, इथेच गर्वहरण केला होता. हां, हे बघा, याच ठिकाणी दर्शन करून घ्या. बघा, हे दर्शन करून घ्या. इथे महाराजांच्या पादुका, इथे दर्शन करून घ्या पादुकांचं. हां, हे बघा, महादेवाची पिंड आहे. आणि इथे ही पूर्ण माहिती आहे याची दिलेली आहे. तैलचित्र आहे, पूर्ण निसर्गरम्य आहे, छान आहे. आणि हे वडाचं झाड मित्रांनो, त्या काळातलं. हे बघा, हे या वडाच्या झाडांनी माझ्या मते गजानन महाराजांना पाहिलं आहे. बघा, किती पुरातन वडाचं झाड आहे आणि फार मोठं आहे. शमीचं, हो हो हो, शमीचं झाड आहे. शमीचं शमीपत्र. चिंच आहे, चिंचच आहे म्हणते झाड, चिंचेचं झाड आहे म्हणते. सॉरी, होऊन द्या ना, सोमवार आहे ना आज. सोमवार आहे का? हां, हे बाई, हे बेलाचं झाड आहे. बेलाचं मोठं घे घे घे. हां, मग बेलाच्या झाडाखाली महादेवाचं पिंड आहे. राहत नाही काय या दिवसात दोन्ही पण राहते. चला, आपण लहान होतो एक ठिकाण होतं, रेल्वे पण मधातून जात होते. हॉटेलमध्ये आपण बसलो होतो, नाश्ता करतो, एकदम समोरून गेली होती. हो, आता बदललं सगळं, पहिलेचं काहीच नाही राहिलं. एकदम मधातून महाराजांची समाधी आहे पुण्यात. जाऊन बिलकुल असं. आता हे सगळे लोक रामचंद्र कृष्णाजी गणेश पाटील. रामचंद्र समाधी आहे. त्याचे असेल कोणी. हां, चला, रामचंद्र कृष्णाजी गणेश पाटील त्यांची समाधी आहे. हां, आपण कृष्णाजी पाटलांच्या मळ्यामध्ये आलो होतो. महाराजांनी इथंच जळत्या पलंगावर बसून
ते कोणते गोसावी म्हणलं? रामचंद्र कृष्णाजी पाटील. नाही गोसावी, लांबी गोसावी. तांबी गोसावीचं गर्भहरण केला होता. गजानन महाराजांनी गजानन महाराज. त्या पलंगावर बसून अग्नी शांत करून लांबी गोसाव्याचा गर्भहरण केला. हा. गजानन महाराज या कोणत्या अध्यायामध्ये आहे तुमच्या मध्ये? अध्यायाचा माहिती नाही. हा? अध्यायाची काही कल्पना नाही तेवढी. हा मी स्तोत्रामध्ये वाचत असतो. 14 अध्यायाच्या स्तोत्रामध्ये राहते. हा हा. हो. तेव्हा हे असं बाहेरून असं दिसतंय. इथे लिहून आहे कृष्णाजींचा मळा. सगळीकडे इलेक्शनचं वारं चालू आहे. हे बघा हे कृष्णाजींचा मळा. श्री गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावी गर्भहरण केलेले स्थळ आहे. चला मग. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. गजानन महाराज की जय. खराब लक्षात असू द्या. नारळ 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 हा नारळ नुसता नारळ नसून विकासाचा नारळ आहे. हे करा, नारळाला मत द्या आणि विकासाचा शुभारंभ करा. सर्व जनतेला पुनश्च आव्हान आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत विकास आघाडीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना नारळ या निशाणीसमोर बटन दाबून बाईची गाणं नाही एवढी चिकन तेवढी
मोठे यांचे पुरातन शिवमंदिर महाराज इथे बसत होते, येत होते इथे. आणि गोविंदजी जे टाकळीकर महाराज होते कीर्तनकार, त्यांचा घोडा इथेच शांत केला होता महाराजांनी, 4 पायाच्या मधात झोपून. हे बघा, हो हो, बोला बोला, बाळूमामाच्या नावानं चांग बाळू. मित्रांनो, इथे शूटिंग चालत नाही आतमध्ये, तर आपण इथेच थांबूया. समोरचं मी दुसऱ्या व्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. जय गजानन माऊली आई. बोला बोला, बाळूमामाच्या नावानं चांग बोला.